ह्या डोपामाइनचं एक साधं सिंपल उदाहरण तरुणाईतलं सांगतो. ज्या वेळेला आपल्याला 16व्या ते 18व्या वर्षामध्ये एखादा आपल्या विरुद्ध लिंगाचा व्यक्ती आवडतो, तर त्यावेळेला एक प्रकारच्या मनातलं जो चलबिचल तयार होते, भेटावं, बोलावं, पाहावं. जे राधेला झालं म्हणून राधे श्याम म्हणलं जातं. डोपामाइन वाईट नाहीये, पण एक्सेस सिक्रेट झालं तरी वाईट आहे आणि झिरो अवस्थेत गेलं तर त्यापेक्षाही वाईट आहे. याला समतोल अवस्थेत राहायचं असेल तर शुद्ध आत्मिक प्रेम होणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला हे शुद्ध आत्मिक प्रेम तयार होतं त्यावेळेला याला एक समतोल अवस्था येते. मग सुख येतात, दुःख येतात, या सुख दुःखात हे मन अडकत नाहीत, हा अनुभूती येते. एक वेळ अशी आली, 5 वर्ष गुरुजींबरोबर फिरून सुद्धा एक सर्वसामान्य माणूस आहे, पेशंट आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून आम्ही बरोबर संघ विंग फिरत होतो. पण एक अशी चमक अनुभवली महाबळेश्वरमध्ये, त्यानंतर मात्र मन बुभुक्षित झालं आणि वारंवार त्यांना उगाच भेटोसं वाटायला लागलं. विजापूरला झाले तर विजापूरला जावा. एकदा तर या प्रीतीमध्ये असं घडलं की गुरुजी गुरुमांच्या सत्संगला गन्नौरमध्ये गेलते आणि इथं प्रेरणा आली मला की त्यांना जाऊन भेटूयात. त्यावेळेला रोहिणी डिलिव्हरीसाठी आलेली. त्या प्रेरणेत कधी तात्काळ तिकीट काढलं, पुण्यापर्यंत पोचलो. पुण्यापर्यंत पोचल्यानंतर फोन आला मागून, सानू होणार होती त्यावेळेला, की नाळ फिरलेली आहे, अडकलेली आहे, आत्ताच्या आत्ता सिव्हिलला जायला पाहिजे. एक वेळ असं म्हणायला लागलं, अरे जबाबदारीने आपल्याकडे बहीण आली आहे, माघारी जायला पाहिजे, जबाबदारी घ्यायला पाहिजे. म्हणून तिथंच 5, 10, 15, 20 मिनटं मी थांबलेलो प्लॅटफॉर्मवरती, ज्या ठिकाणी गाडी येणार आहे. गाडी समोर आलेली, पण न कळत परत प्रेरणा गुरुकडेच जायची यायला लागली. मग जे होईल ते होईल, गुरुवर सोडून द्या. गेलो, पोचलो, इकडनं फोन आला, आनंदाचा झाला. तिकडं गुरुदर्शन झालं, इकडं सानू झाली. आणि तिथं पोचल्यानंतर गुरूंचं जे दर्शन झालं, आहा. आणि त्यावेळेला ते भजन लिहिलं गेलं, कैक दिवसांनी पाहिलं तुम्हा, मनात होती आस लागली, या पामराशी दिशा दावली, धन्य झाला गणा पाहुनी गुरुदेवा. फार सुंदर भजन त्यावेळेला. ही घटना आहे सर्वसाधारण. सानूचा जन्म कधी झाला? 2014ला. 2013ला गुरुजींनी पहिल्यांदा गुरुमांकडे नेलं होतं, 2013ला. आणि 2014ला गुरुजी गुरुमांच्या आश्रम मध्ये साधना शिबिरसाठी गेले. त्यावेळची कथा आहे. कैक दिवसांनी पाहिले तुम्हा, कैक दिवसांनी पाहिले तुम्हा, मनात मोठी आस लागली, पामरासी दिशा दाविली, धन्य झाला गणा पाहुनी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुनी गुरुदेवा. कैक दिवसांनी पाहिले तुम्हा, मनात मोठी आस लागली, पामरासी दिशा दाविली, धन्य झाला गणा पाहुनी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुनी गुरुदेवा. आतुर डोळे भरून आले, आतुर
दर्शने सुख लाभिले, अंतर बोलणे चुप झाले, पाहता रूप नयन रमणे, पाहता रूप नयन रमणे. कैक दिवसांनी पाहिले तुम्हा, मनात मोठी आस लागली, पामरासी दिशा दाविली, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा. भटकत होतो अंधार वाटे, भटकत होतो अंधार वाटे, कळेना कोठे चालावे, तुम्हा शब्दांनी दीप लावले, प्रकाश झाला अंतःकरणे, प्रकाश झाला अंतःकरणे. कैक दिवसांनी पाहिले तुम्हा, मनात मोठी आस लागली, पामरासी दिशा दाविली, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा. कृपा तुमची आम्हा जाहली, कृपा तुमची आम्हा जाहली, क्षणाक्षणा ओळखू लागली, अनहोनी नीट झाली, अनहोनी नीट झाली, गणा म्हणे एक दर्शनी, गणा म्हणे एक दर्शनी. कैक दिवसांनी पाहिले तुम्हा, मनात मोठी आस लागली, पामरासी दिशा दावली, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा. देह नाही आत्मा आहे, देह नाही आत्मा आहे, सांगितली सत्य वचने, जीवन माझे अर्पण करतो, घ्यावे चरणाशी गुरुदेवा, घ्यावे चरणाशी गुरुदेवा. कैक दिवसान पाहिले तुम्हा, मनात मोठी आस लागली, पामरासी दिशा दावली, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा, धन्य झाला गणा पाहुणी गुरुदेवा, पाहुणी गुरुदेवा, पाहुणी गुरुदेवा, पाहुणी गुरुदेवा. अध्यात्माचा सार शेवटच्या पंक्तीमध्ये आला बघा. देह नाही आत्मा आहे, सांगितले सत्य वचने. त्यावेळेला पहिल्यांदा वैज्ञानिक ज्ञानामधलं ज्या वेळेला हे आत्मप्रेम झालं, त्यावेळेला वैज्ञानिक ज्ञानाची पंक्ती एक 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 उलगडायला सद्गुरूंनी चालू. 2 दिवस राहिलो तिथे.
आणि येताना परत प्रवास करायला लागलो. त्या प्रवासामध्ये अनेक उलगडे.